अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पे ये रहा, हाउ इज सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रेमर्स रूल. हा भाऊ, क्रेमरची मेथड लय जबरदस्त आहे. बघा आता या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट, हे जे दोन इक्वेशन आहेत यांना व्यवस्थित लिहून घ्यायचं. 5x प्लस 3y इज इक्वल टू -11 इक्वेशन नंबर 1. आणि दुसरा आहे 2x प्लस 4y इज इक्वल टू -10 इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे. 5x प्लस 3y इज इक्वल टू -11 आणि 2x प्लस 4y इज इक्वल टू -10. आता जर का मला क्रेमरच्या मेथडने हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, तर मला 3 गोष्टी काढणं गरजेचं असतं. एक डी, दुसरा dx आणि तिसरा dy. आता या 3 व्हॅल्यू काढणं इम्पॉर्टंट आहे. डी, dx, dy 3 व्हॅल्यू काढणं गरजेचं असतं. तर इथं 12, 32, 13 हा छोटा रूल. ही ट्रिक आहे. आता ही ट्रिक तर पुस्तकात नाही, पण भाऊ मी सांगतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. डी, dx, dy ही ट्रिक आहे. लक्षात ठेवायची. डी ची व्हॅल्यू, dx ची व्हॅल्यू आणि dy ची व्हॅल्यू काढायची. आता ती कशी नेमकी वापरायची ट्रिक ते सांगतो. आता डी ची किंमत काढताना 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ घ्यायचा आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा. डी ची किंमत काढताना 1 2 घ्यायचं. 12 म्हणजे 1 2. डी इज इक्वल टू 1 2. 1 2 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. भाऊ पहिल्यामध्ये काय आहे? 5 2 आहे. बरं, कोइफिशियंट उचलायचे. एक्स आणि वायला उचलायचं नाही, नको त्या गोष्टी उचलायच्या नाही. जे पाहिजे तेच उचलायचं नेमकं. एक्सच्या बाजूला इथं कोण आहे? 5 आहे आणि इथं खाली 2 आहे. म्हणजे 5 2 ला उचला. इथं लिहा 5, इथं लिहा 2. आणि नंतर 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्यामध्ये 5 2 आहे आणि दुसऱ्यामध्ये 3 4 आहे. दुसऱ्यामध्ये 3 आणि 4 आहे. मग आता करा कॅल्क्युलेशन. आता हे कसं करायचं? मगाशी आपण बघितलंय. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हुशार आहे. 5 into 4 करा. 5 into 4 करा. इज इक्वल टू 5 into 4 मायनस 2 into 3 करा. 2 into 3 करा. 5 4 जा 20. 2 3 जा 6. 20 minus 6 झाले 14. म्हणजे आपल्याकडे d इज इक्वल टू 14 आलं. आता dx 12 झाला, आता 32. 3 2 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. थर्ड अँड सेकंड. पहिला थर्ड लिहा. -11 -10. -11 -10. आणि नंतर सेकंड दुसरा 3 आणि 4. मग इथं लिहायचं 3 आणि 4 सेकंड कॉलम. झालं. आता पुढे काय करायचं? -11 into 4. तुम्हाला माहिती आहे -11 into 4 करायचं, मध्ये मायनसचं साइन द्यायचं. -10 into 3. -10 into 3. आता 11 4 जा 44. इथं मायनस आहे म्हणून -44. मायनस मायनस प्लस 10 3 जा 30. आता इथे बघा मायनस प्लस मायनस 44 मधून 30 गेले, 14 राहिले. मोठ्या नंबरचा साइन -14. म्हणजे मला dx ची व्हॅल्यू मिळाली -14, d ची व्हॅल्यू मिळाली 14. आता राहिला dy. dy ची व्हॅल्यू काढताना 12 झालं, 32 झालं. आता करायचं 13. 13 क्या हाल होगा कालिया, सरकार मेरी आपका नमक है, अब गोली खा. आता इथं गणित खा. dy बरोबर dy ची व्हॅल्यू 13. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा कॉलम. पहिल्यात 5 2 आहे. इथं लिहून टाकायचं 5 आणि 2. आणि तिसऱ्यामध्ये काय 11 आणि -10 आहे. 11 आणि -10 लिहायचे. चला पुढचा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे. 5 into -10. 5 into -10 मध्ये द्यायचं मायनसचं साइन. -11 into 2. -11 into 2. 5 10 जा 50. मायनस आहे म्हणून -50. मायनस मायनस प्लस 11 2 जा 22. आता मायनस प्लस मायनस 50 मधून 22 जातात. 50 मधून 22 गेले, 28 राहिले. मोठ्या नंबरचा साइन -28. तर अशा प्रकारे d, dx आणि dy च्या व्हॅल्यू आपण काढल्या. d ची व्हॅल्यू आली 14, dx ची व्हॅल्यू आली -14, dy ची व्हॅल्यू आली -28. ओके. आता आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी इथे लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. ओके, बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल लिहायचा आणि मग x ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला dx अपॉन d. भाऊ dx ची व्हॅल्यू काय? -14. d ची व्हॅल्यू काय? 14. इथं लिहायचं -14 अपॉन 14. 14 1 जा 14. मायनस आहे म्हणून -1. x इज इक्वल टू आली 1. आता y ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला dy अपॉन d. भाऊ dy ची व्हॅल्यू आहे -28 आणि d ची व्हॅल्यू आहे 14. मग इथं लिहायचं -28 अपॉन 14. 14 2 जा 28 -2. y इज इक्वल टू -2. ओके. एका नंबरला जर का मायनसचं साइन असेल तर इथं आन्सरला सुद्धा मायनसचं साइन येतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके. तर क्रेमरचा मेथड नीट समजून घ्या.
सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला समजून घ्यायची की याच्यामध्ये dx dy व्हॅल्यू कशा काढायच्या, त्यासाठी जी ट्रिक सांगितली 12, 32, 13 ती डोक्यामध्ये फिट करा. त्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या, जर तुमच्याकडे असलेले इक्वेशन्स त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसतील, ax + by = c, तर पहिलं त्या फॉर्ममध्ये आणायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता आपण जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे.